बाय चितळे बंधू। महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। पक्षाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। मात्र काही ठिकाणी स्थानिक स्तरावरती निर्णय घेऊ देणार अशी मोकळीक। मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। मंत्र्यांच्या काही प्रकरणात चुका आहेत आणि काही मंत्र्यांची वक्तव्य सुद्धा असंवेदनशील असल्याचीही कबुली। सरकार ऑपरेशन सिंदूरवरती चर्चेसाठी तयार, पण विरोधक पंतप्रधानांच्या उपस्थितीवरती बसले अडून। गदारोळामुळे कामकाज 3 वेळा तहकूब। ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। योगेश कदम यांच्या आईच्या नावे सावली बार परवाना असल्याचे पुरावे परब यांनी राज्यपालांना दिले। कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। पुण्यामधील खेवलकरांच्या पार्टी प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। 7 पैकी प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालामधून उघड। सूत्रांची माहिती। भंडारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये नाना पटोले यांना दणका। पटोलेंच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा पराभव, तर महायुतीच्या पॅनलचा 11 जागांवरती विजय। 6 जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबला। 3री ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीच्या संदर्भात निर्णय होणार। सध्या मराठी आणि इंग्रजी या 2च भाषांचा पर्याय। नागपूरमध्ये फायलींसह सरकारी अधिकाऱ्यांची दारू पार्टी। दारूचा घोट घेत फायलींची पडताळणी आणि स्वाक्षरी। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती सवाल उपस्थित। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। खडकवासला धरणामधून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनमध्ये